फेमिनिझम विषयी खूप गैरसमज आहेत. बरोबर. काही वेळेला ती उगाचच तुच्छतादर्शक शब्द म्हणून वापरला जातो. बरोबर. असं काही नाही. त्यातली साधी गोष्ट अशी आहे की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे जे दोन महत्वाचे घटक आहे, जेंडर ज्याला आपण बरोबर. म्हणतो, त्या बाबतीमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय या दृष्टीने समानता असली पाहिजे. फक्त बायकाच फेमिनिस्ट असतात असं नाही ना. ज्या पुरुषांचा पण विश्वास आहे की जेंडर इक्वालिटी पाहिजे, स्त्री बरोबर. पुरुष समान आहेत, असा मनापासून विचार करणारे, बरोबर. ज्यांना तो पटलेला आहे आणि त्याप्रमाणे कृती करतात, वाटतंय तसं. ते सुद्धा फेमिनिस्टच आहेत. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाद स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या आपल्या एपिसोडचा विषय आहे वुमेन अँड इंडियन सोसायटी. थोडक्यात स्त्री आणि स्त्रीचा समाजातला जो काही रोल आहे आणि त्यावरचं आपलं आजचं सगळं भाष्य असणार आहे. तर यासाठी आपल्यासोबत गप्पा मारायला उपस्थित आहेत डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत शोमध्ये. मॅडमचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर त्या माध्यम शिक्षिका आहेत, व्यावसायिक आहेत, भाषाप्रेमी आहेत. पण त्याहूनही पलीकडे जाऊन त्यांना आज इकडे बोलवण्यामागचं कारण असं की घर, संसार, करिअर आणि सोबतच छंदसुद्धा जोपासणारी ती एक स्त्री आहे. आणि हेच मला वाटतं की गरजेचं आहे की जेंडर आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाकडे बघितलं पाहिजे. आणि त्यावर त्या आज म्हणजे ह्या सगळ्याच विषयावर भाष्य करणार आहेत. तर सुरुवात करूयात आपण मॅडम. मला सुरुवातीला विचारायचं आहे की आजची जी आपली कुटुंब व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये स्त्रीचं नेमकं स्थान काय? म्हणजे आपण जर कुटुंब व्यवस्थेच्या केंद्रस्थानी एक पत्नी किंवा आई म्हणून जर कुटुंबाकडे बघत असू, तसंच म्हणायचं आहे ना. राईट. कारण कुटुंबामध्ये स्त्रीला वेगवेगळ्या भूमिका करायला लागतात. बरोबर आहे. ती घरातली छोटी, म्हणजे त्या आईवडिलांची मुलगी असेल किंवा करत्या जोडप्याची आई असू शकेल. तर जिचा स्वतःचा संसार आहे असं म्हणता येईल. म्हणजे आता समजा मी जर असेल तर माझं कुटुंब म्हणजे मी त्याच्या केंद्रस्थानी आणि मग माझी मुलं, माझे पालक, माझे आई वडील. बरोबर. अशाच यांनी आपण म्हणत असतो. भारताच्या बाबतीत ना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर एक डिस्क्लेमर देऊन द्यावं लागतं. म्हणजे असं की हे असंच सगळीकडे असेल असं नाही आणि हे असं नाहीच असंही नाही. इतकी वैविध्यपूर्ण परिस्थिती आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. बरोबर. पण आपण एक शहरी, शिक्षित, मध्यमवर्गीय असा जर साधारण कुटुंबाचा विचार केला तर त्याच्यामध्ये महिलेला समान स्थान पुरुषाबरोबर आहे असं मला वाटतं. समान कशा दृष्टीने? तर अर्थार्जनाची पण तिच्यावर बऱ्यापैकी जबाबदारी आहे. बरोबर. अगदी समजा अर्थार्जन नसेल तर अर्थनियोजनाची तर नक्कीच आहे, कारण तिला त्याकडे लक्ष द्यावं लागतं. तेवढं आर्थिक स्वातंत्र्य तिच्याकडे घरातल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आहे, घरातले निर्णय घेण्यामध्ये आहे, मुलांच्या शिक्षणामध्ये तिला महत्त्वाचं स्थान आहे. आणि ती आता काही फार स्वतःकडे दुर्लक्ष करून जगणारी नाहीये, कारण ते चांगलं नाहीच आहे. म्हणजे त्याच्यात मी काय वाईट म्हणते, चांगली झालेली आहे गोष्ट. नाही तर मी दुय्यम, माझं काय होईल तसं होईल असं नाहीये. त्यामुळे ती एक स्वतःचं भान असलेली, नंतर सगळ्याचा विचार करणारी, बऱ्यापैकी आत्मविश्वास आणि हुशारी, चतुराई अशी असलेली आहे असं मला माझ्या आसपास वगैरे बघताना वाटतं. म्हणजे खूपच बुद्धी गहाण ठेवली आहे, सगळंच परक्याच्याच विचारांनी चालती अशी ती नाहीये असं मी म्हणू शकते. मला ह्यालाच जोडून विचारायचं तुम्हाला की स्त्रीने काय केलं पाहिजे किंवा काय करायला हवं यावर बरेचदा बोललं जातं समाजामध्ये. आणि जनरल अशा गप्पा किंवा चर्चा होतात, त्याच्यामध्ये पण उपदेश केले जातात. पण कुठल्या प्रकारे स्त्री प्रगती करते, तुम्ही तो मुद्दा मांडला, तर यावर फारसं बोललं जात नाही की कोणता म्हणजे किती मोठा टप्पा पार करून ती इथवर आत्ता पोचली, स्ट्रगल करून आपण म्हणूयात. तर याकडे तुम्ही कसं बघता? स्त्रीनं काय केलं पाहिजे, काय नाही, एक समाजाच्या काय म्हणायचं विचार करण्याची पद्धत असते, किंवा आपल्याला काय वाटतं समाज काय म्हणेल म्हणून आपण आपल्या स्वतःला काय सांगतो असं ते कधी कधी होतं की नाही मी बाई आहे, मी असं केलं पाहिजे. आणि तेच कदाचित पुरुषांच्या बाबतीतही होत असेल जेंडर रोल्स की मी मुलगा आहे म्हणून मी असं वागलं पाहिजे, मी पुरुष आहे म्हणून मी असं वागलं पाहिजे. पण ते बायकांच्या बाबतीत खूप होतं, कारण
काय करू नये बायकांनी याचे खूपच मोठे नियम होतेच. आणि मग त्यामुळेच त्याचा दुसरा भाग म्हणजे तिने काय केलं पाहिजे. बरोबर. तर काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याच्या बाबतीमध्ये काय करायला नको असा विचार करणं योग्य नाही असं मला वाटतं. की म्हणजे कुठलीही गोष्ट स्त्री आहे म्हणून करायची नाही असं संभवतच नाही माझ्या मते. की जे जे करता येतं म्हणजे मग सरळ समाजात दोनच भाग पडतात, स्त्री आणि पुरुष. पुरुष सुद्धा जे सगळं करू शकतो ते स्त्री तिची शारीरिक क्षमता म्हणूनही बौद्धिक क्षमता म्हणूनही करू शकते, हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे तिने काय करायला नको असा प्रश्नच नाहीये. बरोबर. मग त्याचा दुसरा भाग जे आहे की काय करायला पाहिजे ते केवळ स्त्री म्हणून आहे का, तर तसंही असता कामा नये. म्हणजे खरं ना थोडंसं हे खूप फेमिनिस्ट विचारांच्या दृष्टीने म्हणजे काय, कारण काय फेमिनिझम विषयी खूप गैरसमज आहेत. काही काही वेळेला ती उगाचच तुच्छतादर्शक शब्द म्हणून वापरला जातो, असं काही नाही. त्यातली साधी गोष्ट अशी आहे की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे जे दोन महत्वाचे घटक आहे, जेंडर ज्याला आपण म्हणतो, त्या बाबतीमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय या दृष्टीने समानता असली पाहिजे. हा त्यातला साधा, अगदी साधा विचार तो आहे की हे का बोलावं लागलं, कारण ती समानता नव्हती म्हणून बोलावं लागलं. आणि मग या जेंडरला, फिमेल्सला म्हणून तो फेमिनिस्ट शब्द आला. स्त्रीवादी असं ज्याला आपण म्हणतो, स्त्रीवाद आला, कारण त्यांना समानता नव्हती, मग ती त्यांना दिली पाहिजे, म्हणजे स्त्रियांना समानता मिळवून द्यायची म्हणून स्त्रीवाद शब्द आला. परंतु खरं त्याला लिंग समानता असं आता म्हणायला हरकत नाहीये की जेंडर इक्वालिटी. पण बायकांच्या बाबतीमध्ये इक्वालिटीच्या बरोबर आपल्याला इक्विटीकडे पण जायला लागतं. त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे इक्वालिटी आणि इक्विटीमध्ये. कारण जर कोणी फारच मागे पडलेलं असेल तर नुसतंच त्यांना तेवढाच वेळ देऊन नाही चालत. त्यांना कदाचित जास्ती वेळ किंवा जास्ती संधी, जास्ती साधनं द्यायला पाहिजेत पुढे यायला. त्याच्यामुळे लिंग भाव समानता ही खूप महत्वाची आहे. बरोबर. ती मलाही महत्वाची वाटते की मी स्वतः माझी जडणघडण जशी झाली त्याच्यामध्ये मी मुलगी आहे म्हणून मी अमुक एक करू शकणार नाही, हे माझ्याही डोक्यात कधी आलं नाही. आणि माझ्या सुदैवाने माझ्या घरातही तसं वातावरण नव्हतं. त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे की काय करावं काय करू नये, तर असं काहीच असता कामा नाहीये. बरोबर. सगळं करता येतं. मग त्याच्याबरोबर ज्या खरं म्हणजे पुरुष वाईट गोष्टी करत होते त्या खरं म्हणजे कोणीच नाही करायला पाहिजे. बरोबर. मग त्याही काही होत असतील, नाही असं नाही, पण आपण असं बोलत नाही आहोत चांगल्या वाईटाबद्दल. आपण एकूणच की स्त्री म्हणून काय करावं आणि स्त्री म्हणून काय करू नये याविषयी जर बोलत असू तर तसं काही असता कामा नये. सारासार एक विवेक बाळगून जे समाजाच्या हिताच्या विरुद्ध नाही आणि ज्या वैयक्तिक हिताच्या विरुद्ध नाही असं काही करावं. आणि प्रत्येकाची एक चौकट वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्या परिस्थितीमध्ये जे योग्य असेल आणि जे दुसऱ्यांवर अन्याय न करता येत असेल ते काहीही करावं. आणि ज्याच्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होणार असेल आणि स्वतःवर अन्याय होणार असेल असं काही करू नये. हे फिल्टर्स आहेत थोडक्यात, एवढे माझ्यापुरते माझे ते फिल्टर्स आहेत. तुम्ही फेमिनिझमचा विषय काढला, मला त्याच्यावर तुम्हाला विचारायचं आहे की ते फेमिनिझम म्हटल्यावर एक वादाचा मुद्दा तयार होतो आणि मग डिबेटचा मुद्दा पण असतो. भूमिका उगाचच वाटते कोणाला तरी. हा एक गैरसमज राहिलेला आहे. पण याचा परिणाम होताना काय दिसतो, कारण की आपण घरी तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात सुरुवातीलाच की आई, बहीण किंवा पत्नी वगैरे हे रोल्स आपण बघतो स्त्रीचे, आणि मग ह्या रोलला अप्लाय करताना कुठेतरी किंवा ह्या रोलला धरून बोललं जातं. तर समाजावर आपण जेव्हा समाजाचा विचार करतो तर फेमिनिझमच्या गैरसमजामुळे किंवा चुकीच्या अंडरस्टँडिंगमुळे त्याचा परिणाम काय होताना दिसतो, एक काय अंमलबजावणी करताना सुद्धा. नाही, काय झालंय की फेमिनिस्ट असणं म्हणजे हा जो मुळात त्याची जे चुकीचा जो समज झालाय की म्हणजे ह्या फक्त करिअरच्या मागे धावणाऱ्या किंवा इंडिपेंडंट आणि मग बायकांनी म्हणून जी काही कामं करायची असतात ती त्यांना आवडतच नाही, ही फेमिनिस्ट ही काय घरात स्वयंपाक करणार, अशा अत्यंत खूपच स्टिरियोटिपिकल आणि खुळचटच अशा कल्पना आहेत. कारण स्वयंपाक करणं किंवा न करणं किंवा स्वयंपाक करण्याची आवड असणं किंवा नसणं आणि तुम्ही अशा पद्धतीने लिंगभाव समानतेचा खूप मनापासून विचार करणं याचा खरं काही संबंध नाहीये. बरोबर. पण ते कसं होतं, ते प्रतीक बनली किंवा काही केलं नाही, यांना कुटुंब व्यवस्था मग मान्य नसणार किंवा म्हणजे मला अगदी आठवतं
की विद्याताई बाळ यांना या बाबतीमध्ये मी बरंच वाचत होते, भेटलेली आहे, ऐकलेलं आहे त्यांना. तर त्यावेळेला त्या म्हणायचे की जेव्हा ही सगळी स्त्रीवादी चळवळ सुरू झाली आपल्या इथे सुद्धा, त्यावेळेला ह्या म्हणजे आल्या घरं फोडणाऱ्या बायका आल्या, लग्न तोडणाऱ्या बायका आल्या, असं त्यांच्याविषयी गैरसमज होता. ते खरा नव्हता. खरं म्हणजे तो खरा असायचंच कारण नाहीये. बरोबर. कारण अगदी विवाह संस्थेमध्ये सुद्धा नवरा बायकोला समान वागणूक मिळाली तर काही बिघडत नाही ना. कारण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. या काही आपल्या काही भावनिक गरजा आहेत, काही सामाजिक गरजा असतात. बरोबर. पण जिथे कुठे म्हणून आपला स्त्री आणि पुरुष दोघांचाही वावर असेल तिथे दोघांना समान संधी मिळाल्या पाहिजेत. बंधनं असतील तर समान असली पाहिजेत. हा त्यातला विचार महत्वाचा आहे. टोकाचं नाहीये थोडक्यात, ते टोकाचं समजलं जातं की बाबा फारच एक्स्ट्रीम आहे की आता अजिबातच नाही. म्हणजे तुम्ही एकतर असे असाल किंवा एकतर तसे असाल असं नसतं. बरोबर. कारण समज झालेला आहे तो या निमित्तानं जर दूर झाला तर बरं होईल. कारण फक्त बायकाच फेमिनिस्ट असतात असं नाही ना. ज्या पुरुषांचा पण विश्वास आहे की जेंडर इक्वालिटी पाहिजे, स्त्री पुरुष समान आहेत असा मनापासून विचार करणारे, ज्यांना तो पटलेला आहे आणि त्याप्रमाणे कृती करतात, ते सुद्धा फेमिनिस्टच आहेत. मग ते काय करतात त्यांच्या बाजूनी की हा जो विचार आहे प्रत्यक्षात आणायला पाहिजे ना. बरोबर. की मग समान संधी जर असेल मग हे संसारात कुठे दिसतं तर घरातल्या कामांचं समान वाटप असेल, अर्थार्जन असेल, निर्णयांमध्ये दोघांचा समान सहभाग असेल, तेवढंच विचारात घेणं गरजेचं आहे. तो मूळ त्याचा पाया आहे. आणि मग कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजात जर बघितलं तर कामाच्या ठिकाणी पण समान संधी असणं. आता एक बराच काळ असा होता की महिलांना पुरुषांच्या तुलनेत पगार कमी असायचे. तर नाही, मग काम समान असतील, एक तर समान कामाची संधी पण मिळाली पाहिजे. बरोबर. अनेक क्षेत्रांमध्ये अमुक एका पदापर्यंत, म्हणजे तुम्ही माध्यमांच्या क्षेत्रामध्ये मी असा उल्लेख केला सुरुवातीला, तर मला आठवते की मी ज्या वेळेला 40 वर्षांपूर्वी पत्रकारितेची पदवी घेऊन बाहेर पडले त्यावेळेला मराठी माध्यम क्षेत्रामध्ये एका मुलीला नोकरी मिळणं तुलनेने अवघड होतं. कारण अनेक ठिकाणी मुली नकोत, मग ते काय त्यांची जी काय म्हणणं असेल ते तसं नाही चालणार. फेमिनिस्टमध्ये की त्या विचारामध्ये, समानतावादी विचारांमध्ये कामाच्या समान संधी, बरोबर आहे, वेतन पण समान असलं पाहिजे आणि पुढे जाण्याच्या पण, म्हणजे असं नाही की तुम्ही बाई आहात म्हणून तुमची पुढे प्रगती नाही होऊ शकणार. हे सगळं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. जेंडर हा भाग आलाच नाही पाहिजे, थोडक्यात आलाच नाही पाहिजे. सर्व आपण मनुष्य प्राणी आहोत आणि आपण समान आहोत. हो, हा त्यातला मूलभूत विचार असला पाहिजे. पण आपल्या सामाजिक रचनांमुळे काही बाबतीमध्ये त्याच्यात वेगळा विचार केला जात असेल, काही बंधनं पडतात, ते बघितलं पाहिजे. पण फेमिनिस्ट असणं म्हणजे तो इंग्रजी शब्द झाला, समानतावादी असणं हे फारच उच्च मूल्य आहे. त्याला कोणी नावं ठेवण्याचं किंवा ते नाकारण्याचं कारण नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. राईट. आता याच्यामध्ये इक्वॅलिटी आणि इक्विटी हा मुद्दा मांडला तुम्ही की समानता कुठेतरी असली पाहिजे किंवा स्त्री पुरुष समानता दोन्ही. तर मग ते इक्विटी आणि इक्वॅलिटी हा फरक पण लोकांना कळत नाही किंवा त्याच्यामध्ये गल्लत करतात ते. तर याबद्दल तुम्ही सांगाल काय एक मुद्दा, आणि त्याच्यामध्ये पुन्हा हा येतो मुद्दा की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री वगैरे, आणि त्याच्यामध्ये मग घरातलीच कोणत्याही घरातली स्त्री असेल तर त्याला दुसऱ्या स्त्रीने संधी देणं किंवा मदत करणं पण तेवढं गरजेचं असतं किंवा आधार देणं. तर याकडे कसं आपण डील कसं केलं पाहिजे? पहिला गोष्ट पहिला मुद्दा जो इक्वालिटी आणि इक्विटीचा आहे तर ती अतिशय म्हणजे त्याच्या बाबतीत ना एक खूप सुंदर चित्र बघितलं होतं मी. की समजा एक भिंत आहे आणि भिंतीच्या पलीकडे काहीतरी खूप छान खेळ वगैरे चाललेला आहे आणि भिंतीच्या इकडच्या बाजूला 3 मुलं उभी आहेत. त्या तिघांना तो बघायचा आहे खेळ. तर तिघांना एकाच उंचीची स्टूलं आणून दिली आणि त्याच्यावर उभं राहा म्हणलं. अरे वा, छान आहे की समानता आहे. पण त्या मुलांची उंची काय आहे जर नाही लक्षात घेतलं तर सगळ्यात बुटक्या मुलाला त्या स्टूलावरून नाही पलीकडचं दिसत. बरोबर आहे. पहिली जी आहे समान ही इक्वालिटी आहे. पण मग त्यांची उंची बघून अरे भिंत किती उंच आहे आणि त्या भिंतीवर जाण्याकरता त्याला खालनं केवढा आधार लागेल, केवढं स्टूल लागेल, किती उंचीचं ते बघून तसं त्याला उभं करून देणं ही इक्विटी आहे.
ओके. त्यामुळे ज्या वेळेला समजा स्त्रियांच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही समाज सुद्धा असे खूप मागे पडलेले होते काही ना काही कारणाने, तर त्यामुळे चला आता पूर्वी आम्ही तुम्हाला संधी देत नव्हतो, आता तुम्हाला आम्ही समान संधी देऊ. अरे पण त्या संधीसाठी ज्या क्षमता आवश्यक आहेत त्या क्षमता प्राप्त करायला वेळ मिळाला का, त्या क्षमता प्राप्त करण्याची संधी दिली का, म्हणून मग ती थोडीशी द्यायला लागते. म्हणजे ते आपण आपल्या समाजात बघितलं की मग बऱ्याच वेळेला मुलींचं शिक्षण बंद होतं. म्हणजे गावाकडे आपण बघतो, इव्हन शहरात सुद्धा बघतो की काही अडचण आली की पहिल्यांदा मुलींचं शिक्षण बंद. म्हणून मग तसं नको, तर मग मुलींना शिक्षण माफ, मुलींना 12वी पर्यंत. हे इक्विटीचं प्रिन्सिपल आहे की कारण नुसतं समानता म्हटलं तर नाही होणार. मग बायका ऍक्सेसचा मुद्दा आहे की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याकरता थोड्या जास्त आधाराची गरज आहे. बरोबर. म्हणजे गरीब घरातल्या मुलग्यांना जर समजा गणवेश आणि पुस्तकं मिळत असतील पण फी द्यायला लागत असेल तर ते आई वडील देतात, मुलींची देत नाहीत, मग मुलींची आम्ही फी पण देऊ. तो थोडासा फरक, कारण तिथपर्यंत आणावं लागतं. हा इक्वालिटी आणि इक्विटीचा मुद्दा आहे आणि जो पाळावा लागतो. म्हणजे आपण घरामध्ये सुद्धा कधी कधी बघतो की 2 मुलांमध्ये एखादं जर कमजोर असेल तर आपण मग त्याला जास्तीची काळजी देणं हे करतच असतो. पण ते काय होतं, आपली भावनिक गुंतवणूक असते तेव्हा आपल्याला ते सहज वाटतं, कळत पण नाही आपण की अरे असं काही इतकी मोठी गोष्ट करतोय. सामाजिक स्तरावर गेलं की आपण खूप त्याच्याविषयी बोलायला लागतो. आणि दुसरा जो तुझा प्रश्न होता की बायकांना संधी देणं किंवा मदत करणं, असं आधार देणं असं होतं का, व्हायला लागलंय असं म्हणूया. कारण जरी स्त्रियांना समान संधी मिळाली पाहिजे हे उत्तम जरी तत्व असलं तरी अनेक पिढ्यांपर्यंतच्या स्त्रियांनाच ते पटलेलं नव्हतं. का, कारण त्यांच्या जडणघडणीचा तो एक परिणाम असेल की नाही बाबा स्त्रीनी घर बघावं आपलं, स्त्रीनी कुठे बाहेर जाऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून करावं वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे तो विचार बदलल्यानंतर, कारण काय आहे, संधी देणं जेव्हा आपल्याला एखादा विचार पटलेला असतो तेव्हा मग मनापासून आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. तर ते अजून सरसकट सगळ्या स्त्रियांना पटलं असेल असं नाहीये, पण पटू लागलंय. सुरुवात झालेली आहे की शिक्षणाला पोषक वातावरण असेल किंवा नोकरीसाठी संधी असतील. म्हणजे मला आठवतंय, मी असंच 40 वर्षांपूर्वी अगदी लहान वयात जस्ट पत्रकारितेची पदवी घेतल्या मला नोकरीची संधी आली म्हणून मी दिल्लीला गेले नोकरीला, पुण्यातलं सगळं सोडून. त्यावेळेला जितकी चावचाव झाली होती, इतक्या लहान वयातल्या मुलीला तुम्ही एकटीला आणि नोकरीला, म्हणजे लग्न करून जात असते तर गोष्ट वेगळी होती, नोकरीसाठी तुम्ही पाठवताय, तुम्हाला काही वाटत नाही मुलगी एवढी. आता किती मुली सर्रास नोकरीसाठी, अब्रॉडला तरी एक वेगळी झिलाई होती तेव्हा सुद्धा, पण नोकरीसाठी म्हणजे की तुम्ही घरात नाही का, बरं करून करायची नोकरी तर इथे तरी करावी वगैरे जे असं असतं ना, ते आता हळूहळू बदलत आहे. नाही असं नाही, कारण आर्थिक स्वातंत्र्याचा मुद्दा सगळ्यांना पटलेला आहे. मुलगी स्वतः कमावती असली पाहिजे, सगळ्या संधी इथेच मिळतील असं नाही, बाहेर जायला पाहिजे. त्यामुळे तो बदल हळूहळू होतोय. आणि मग त्याच्यानुसार ज्या बाकीच्या अपेक्षा असतात, आता मी काही वेळेला वर्तमानपत्रातले लेख वाचते की नाही तरी सुद्धा अजून समाजात इतका बदल झालेला नाहीये, त्यांना उत्तम नोकरी करणारी आणि शिकलेली सून तर पाहिजेच, सून किंवा बायको, पण मग तिने घरातले सणवार हे सगळं करावं अशा अजून अपेक्षा आहेत. आणि त्याच्यामुळे खूप वैवाहिक ताण निर्माण होत आहेत असं मी वाचते. ते खरं असणार ज्यार्थी तसं लिहून येतं त्यार्थी, बरोबर. पण हळूहळू तो बदल होतोय, म्हणजे त्या अपेक्षांच्या बाबतीमध्ये तरी. वैवाहिक ताणतणाव नाहीये तसं नाहीये, त्याची कारणं दुसरी असतील, पण इतर जण सपोर्ट करतात का, इतर बायका विशेषतः, त्या अनुषंगाने जे विचारलं असतं ते थोडाफार सपोर्ट होतोय असं मला वाटतं. मला याच्यामध्ये आता थोडंसं अजून समाजाकडे जाताना त्या अनिष्ट रूढी परंपरा असतील किंवा आपण म्हणू दांभिकपणा हा जो वाढतोय एक, तर याच्यामध्ये संस्कार हा मुद्दा आल्यावर, म्हणजे मुलांवरचे असतील किंवा विद्यार्थ्यांवरचे असतील, तर ही सगळी जबाबदारी येते ती स्त्रीकडेच येताना आपल्याला दिसते बरेचदा, की आता हा तुझा मुलगा झालेला आहे किंवा मुलगी झालेली आहे, तर यावरचे जे घरातले जे संस्कार असतील तर याची जबाबदारी तुझी. तर
हे कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे का असं वाटतं? कारण की पुन्हा समानतेचा मुद्दा जेव्हा येतो. कुठले संस्कार म्हणजे धार्मिक संस्कार? धार्मिक संस्कार नाही, इन जनरल जी वाढ असते किंवा विद्यार्थ्यांवरचे संस्कार असतील की बाबा विद्यार्थी तर घराच्या बाहेर म्हणजे शिक्षकांकडे जातात, पण म्हणजे शालेय स्तरावरही जास्तीच शिक्षिका असतात असं तुला म्हणायचं, म्हणून स्त्रियांवर त्या दृष्टीने जबाबदारी. आणि एक पुन्हा बघितलं जातं की बाबा आता समजा मुलगा झाला किंवा मुलगी झाली, त्यानंतर घरात राहते स्त्री म्हणजे लीव्ह घेऊन, तर ती सगळी जबाबदारी, ती वाढ होताना किंवा त्याची वाढ करताना त्या पाल्याची ती सगळी जबाबदारी संस्कार किंवा ह्या दृष्टीने स्त्रीकडे असावी किंवा स्त्रीने बघावी, असं एक कुठेतरी. असं तर असताच कामा नाही की ती फक्त स्त्रीची जबाबदारी आहे. पहिल्या 6 महिन्यांची गोष्ट वेगळी आहे, कारण बाळ जर पूर्णतः शारीरिक दृष्ट्या स्त्रीच्या वरती म्हणजे तिच्या स्तन्य याच्या दुधावरती जर अवलंबून असेल तर तो जीवशास्त्रीय मुद्दा आहे, तो वेगळा आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तिथे कुटुंबातल्या प्रत्येकाचा वाटा महत्वाचा आहे. ती जबाबदारी फक्त आईची असूच नाहीये आणि असू शकतही नाही, कारण जे जाणीवपूर्वक शिकवतो त्यातून जे शिकतात त्याचप्रमाणे मुलं नकळत जे निरीक्षण करत असतात त्याच्यातूनही मुलं शिकतात. त्याच्यामुळे घरातल्या प्रत्येकाने आपल्या वागण्यातून मूल चांगलं शिकेल असा विचार करावाच लागतो. ते काही व्यक्त म्हणजे काही शाब्दिक संस्कार आहेत, काही न बोलता होणारे संस्कार आहेत. हा प्रश्न मी का विचारला त्यामागचं तुम्हाला मी कारण सांगतो. कसं होतं की बरेचदा मूल झाल्यानंतर नोकरी सोडावी लागते घरातल्या प्रेशरमुळे, की आता झालंय मूल तर तू घराकडेच लक्ष दे, आणि मग ती सगळी जबाबदारी किंवा वाढ होण्याचं जे सगळं तो पिरियड असतो तर हे सगळं तिच्यावर पडतं नकळत. तर मग ह्यामुळे प्रॉब्लेम्स काय होतात किंवा मग तिचे अम्बिशन्स आणि करिअर लांबच राहतं बरेचदा, असं होतं. थोडंसं लांबू शकतं आणि याच्यातही परत एकदा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती आता लोक हाताळताना तुम्हाला दिसतील, की एक मूलभूत काही रजा घेणं आवश्यकच आहे. बरोबर. कारण ते मूल त्या आईवर अवलंबून असतं. पुन्हा घरात तुमच्या कशी सपोर्ट सिस्टीम आहे त्यानुसार किती लवकर तुम्ही कामाला जाता ते ठरतं. आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यावरूनही ठरतं. पण त्यामुळे सरसकट सगळ्या जणी नोकरी सोडून घरी बसतायत आणि मग मागे पडतायत असं होत नाही, एक पहिली गोष्ट. पण तरी सुद्धा ज्या बसतात त्याच्यामध्ये मी बघते की मग त्या करिअरचे दुसरे काही मार्ग थोडेसे शोधू शकतात आणि शोधतायत. पण खूपच मोठी गॅप घेतली आणि मग परत मूळच्या नोकरीमध्ये जायचं ठरवलं किंवा तशा प्रकारच्या नोकरीमध्ये जायचं ठरवलं तर त्या गॅपचा दुष्परिणाम होतो. हा निर्णय पुन्हा त्या जोडप्यांनी घेण्याचा आहे. अगदी अपवादात्मक परिस्थितीत मला अशी पण जोडपी माहिती आहेत ज्यांनी ठरवून की बायकोची नोकरी काय आहे, नवऱ्याची नोकरी काय आहे, नवऱ्याचा व्यवसाय काय, मग कदाचित नवऱ्याने पूर्णवेळ नोकरी सोडून त्याला घरी बसून मुलांचं बघून अर्थार्जन करणं शक्य आहे का, अशाही केसेस आहेत. ओके. आणि अगदी आपल्या आसपास पुण्यातल्या आहेत. म्हणजे मी असं सांगू शकते की नाही, मुलं लहान होती म्हणून नवऱ्याने नोकरी बदलली, त्यामुळे हा त्या कुटुंबाने घेण्याचा निर्णय असतो. बरोबर. तो बऱ्याच वेळेला स्त्रीवर काय येतो, कारण जर पहिल्यापासून तशीच जर पद्धत असेल, कारण आपल्याकडे लग्न ठरताना नवरा सुद्धा जास्त पगारवाला, जास्त शिकलेला पाहिजे, मग आर्थिक बाबींचा विचार करून जर निर्णय घ्यायची वेळ आली तर अर्थातच बायको कमी पगारवाली आहे, असं ते जे होतं ना, त्याच्यामध्ये तशा प्रकारचे निर्णय घ्यायला लागतात. बरोबर. पण या बाबतीमध्ये की बायकांच्या करिअरला त्यामुळे सेटबॅक बसू नये, त्यांना करिअरच्या त्यांच्या पुढच्या संधी जाऊ नयेत, ह्यासाठी आता ऑर्गनायझेशनल पातळीवर पण बरीच चर्चा चालते. बरोबर. आणि मग जितकी रजा घेता येईल तितकी घेऊन मग ती पुन्हा कामामध्ये जायला लागते. पण अर्थातच मग कामाच्या ठिकाणी तिने सुद्धा मग पूर्णपणे काम करणं अपेक्षित आहे. त्या बाईच्याच मनात जर ते कुठेतरी अपराधी भाव असेल ना, की मी माझं लहान मुलं आहे, मी घरी सोडून आली आहे, मी इकडे कामाला न्याय नाही देऊ शकणार, मग नाही होणार, तर मग ती कुतरोड होते त्याच्यामध्ये. राईट. पण त्याच्यावर मात करण्याचे चालू आहेत प्रयत्न. हो. पण हा पण एक म्हणू आपण की चांगला बदल घडतोय, की बाबा तुम्ही जो उल्लेख केला की नवऱ्याने पण घरी राहून बघितलं, काही अगदी अपवादात्मक का होईना पण आहेत तशा गोष्टी घडतात. राईट. आता थोडंसं तुम्ही मगाशी उल्लेख केला ग्रामीण भागाचा, त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर चूल आणि मूल हेच चित्र दिसतंय का अजून सुद्धा तिकडे? मी अशी काही खूप ग्रामीण भागात राहिलेली नाहीये, पण काही ना काही कारणाने ग्रामीण भागातल्या महिलांशी बोलण्याचा, त्यांना भेटण्याचा ज्या वेळेला योग येतो त्यावेळेला असं लक्षात आलंय की
ग्रामीण महिलांचा ना अनधिकृत सगळ्या अर्थार्जनामध्ये खूप पहिल्यापासून वाटा होताच. म्हणजे त्यांना ते करायलाच लागतं. शेतीचं काम करायला लागतं, बाकीची सगळी साठवणुकीची जी कामं आहेत त्यामुळे त्यात ते करतच असतात. पण त्याच्या थोडंसं बाहेर पडून सुद्धा त्या आता करायला लागल्यात. म्हणजे मी विशेषतः महिलांच्या बचत गटांची जी काही अनेक उदाहरणं बघितलेली आहेत, तिथे बायका धडाडीनं बाहेर पडून हातात कष्ट घेऊन किंवा महिलांच्या या बचत गटांची इतकी उत्पादनं वगैरे आता विक्रीला येतात. काल परवाच मी एका परिषदेमध्ये एका गावातल्या एका बाईचं ऐकलं, धीवर समाजातल्या बाईचं. खूप धडाडीनं बाहेर पडून ती फक्त महिलांच्या मदतीनं तिने गावातल्या अनेक तळ्यांचं पुनरुज्जीवन केलंय. त्यामुळे नाहीये, बायका ग्रामीण भागातल्या बायका सुद्धा शिकलेल्या असतात, ज्या काय 10वी-12वी पर्यंत असतात, आणि त्या येतात पुढे. आणि त्याच्यामध्ये महिलांना जे प्रतिनिधित्व आता मिळतं कायद्याने ग्रामपंचायतीमध्ये वगैरे, तिथे आता हळूहळू स्वयंप्रेरणेने लोकप्रतिनिधी व्हायला म्हणून बायका यायला लागल्यात. तिथलंही चित्र बदलत आहे, 100% बदलत आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे अगदी. बरोबर. आता थोडं शेवटाकडे जाताना की ते म्हटलं जातं ना, एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं, किंवा याबद्दल बरेचदा सोशल मीडियावर पण बोललं जातं की बाबा स्त्रीने एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी किंवा अस्तित्व जपावं वगैरे. तर ह्याची खरंच गरज वाटते का मार्गस्थ झाली आहे त्या दृष्टीने स्त्री? एक सुजाण सुशिक्षित व्यक्ती म्हणून जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असायला पाहिजे. केवळ ते दुसऱ्याच्या प्रभावामुळे बदललं किंवा आपल्या स्वतःच्या काही खास व्यक्तिगत आवडीनिवडी असतात, जरूर त्याची जोपासना केलीच पाहिजे, काही म्हणजे प्रश्नच नाही. त्याचा आपोआप होत नाही. त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो, कष्ट करायला लागतात, प्रयत्न करायला लागतात. बरोबर. फक्त जेंडरच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मी विचारण्याचा काय प्रयत्न करतो तुम्हाला सांगतो की बरेचदा असं होतं की आता कुठेतरी ते चेंज व्हायला लागले की ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून छंद वगैरे सुद्धा जोपासतात स्त्रिया. पण हेच जर एखादा पुरुष करत असेल तर समाज त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो, आणि हेच जर एक स्त्री करत असेल की बाबा सगळीकडेच हात ठेवते काही वगैरे, अशा गोष्टी होतात. समाजाने सुद्धा नावं ठेवायचं काहीच कारणच नाहीये. आहे ना, जेव्हा आपण प्रत्येक स्त्रीचा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक समानतेचा तिला हक्क आहे असं मानतो, त्याच्यामध्ये हा आलाच ना. ओके. व्यक्तिगत गोष्टी करण्याचा हक्क आलाच, काहीच प्रश्न नाही. म्हणजे आणि आता अगदीच एकदम शेवटाला जाताना की सल्ले बरेच दिले जातात अजून सुद्धा की स्त्रियांनी हे करावं, तर आता तेवढी सक्षम झालेली आहे का स्त्री? कारण की हे पण पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल आणि याच्याकडे जातो आपण, पण त्याच्याकडे थोडं न जाता की सक्षम झाली आहे का स्त्री तेवढी की फेस करायला ह्या सगळ्या गोष्टींना? म्हणजे मी आता इतकी वर्ष नोकरी केली, मी मगाशी पण म्हणलं तसं काहीतरी खूप उटपटांग गोष्टी पण केल्या अशा काहीतरी. म्हणजे माझी मुलगी अगदी लहान असताना, धाकटी 2 वर्षाची होती, मोठी 5 वर्षाची होती, मी 3 महिने परदेशी एका स्कॉलरशिपवर गेले वगैरे, ऐकलं. पण मला असं वाटतं की ठीक आहे ना, बाहेरच्या लोकांचं, माझी आई आणि माझी सासू दोघी म्हणाल्या तुझी मुलं सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, तुला इतकी उत्तम संधी मिळतेय, तुझा क्षणाचाही विचार करू नकोस. त्यामुळे मी कशाच्या जोरावर म्हणणार की बायकांचे पाय ओढतात? म्हणजे माझं असं म्हणणं की प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. पण अगदी सुरुवातीला जे तू म्हणला होता समाज म्हणतो, मला असं वाटतं की बऱ्याचदा समाज काय म्हणेल याचं आपण उगाचच बंधन घालून घेतो. बरोबर. म्हणजे कुठलाही निर्णय घेताना तेवढ्या अगदी सगळ्यात जास्त परिणाम त्याचा कोणावर होणार आहे, त्या व्यक्ती काय म्हणतायत ह्याचा जर फक्त विचार केला ना, तर बाकीचे काय म्हणतायत याचा विचार करण्याची गरज नाही. तो ॲटिट्यूड समाजाने फुकटच्या गोष्टीमध्ये नाक घालायला नाही पाहिजे, हा एक पहिली गोष्ट. आणि ज्या व्यक्तीवर काही कमेंट्स येणार आहेत तिने सुद्धा की खरंच या कमेंट्सचा आपल्यावर काही परिणाम होणार आहे का थेट? तुमचं कमेंट करायला काय जातंय, मदत करायला येणार आहात का? हा पण ॲटिट्यूड मला असं वाटतं सगळ्यांनीच, पण विशेषतः बायकांनी हा अंगी बाणवण्याची खूप गरज आहे. म्हणजे हे अगदी खरं आहे की तो एक असतो सतत की नाही केलं तर मग काय म्हणतील. मग त्यांची खूप धावपळ सुरू होते की नाही मी सकाळी 4ला उठून पुरणवरण करून ऑफिसला आले. मग त्यामुळे जर तुझ्या तब्येतीवर परिणाम होणार असेल तर तुला ठरवायला लागेल
प्लॅन करायला लागतील, प्रायोरिटीज ठरवायला लागतील. तब्येत महत्वाची आहे का पूर्णावरणाचा स्वयंपाक महत्वाचा आहे. बरोबर. मग तुझ्या घरातले जे कोण अगदी जवळचे आहेत त्यांना पटवून देता आलं पाहिजे आणि ते पटवून देता येतं. राईट. ते व्हायला पाहिजे सगळंच. म्हणजे मला असं वाटतं की यातला मुद्दा असा आहे की स्वतःला सिद्ध करण्याच्या नादामध्ये बायका खूप जास्त अंगावर कामं ओढवून घेतात का, हा प्रश्न आहे. तो अगदी खरा आहे. आणि हा आमच्या करिअरच्या सुरुवातीपासून मी सुद्धा अनेक अशा सिनियर पत्रकारांचं पूर्वी मुलाखती वगैरे ऐकलं. ते म्हणायचे की आम्ही दुप्पट काम करायचो पुरुषांपेक्षा, कारण आम्हाला सिद्ध करायचं असायचं स्वतःला. तसं होतं बायकांचं. माझ्या सर्कल्समध्ये मी असं ऐकते, कशी दाखवण्याची एक चढावड असते की मी कशी अष्टपैलू आहे, मी कशी सर्व गुण संपन्न आहे. त्या रेसमधनं बाहेर पडायला पाहिजे. ते बाईनीच पडायला पाहिजे. काही सर्व गुण संपन्न असण्याची गरज नाहीये. माझ्या प्रायोरिटीज आहेत. मी या गोष्टी करते, एवढ्याच मला करायच्या आहेत आणि त्या करते ते मी उत्तम करते. मग तो तणाव आपोआपच कमी होईल, कारण तो थोडासा समाजाकडनं झालेला तणाव असतो. बरोबर. तो कमी करणं ज्याच्या त्याच्या हातात आहे. ओके. सो मला वाटतं ह्या नोटवर थांबूयात आपण, कारण की याच्यामध्ये अनेक पैलू पुन्हा येतातच आणि किती नाही म्हटलं तरी उपप्रश्न होतो तो जातात कॉन्व्हर्सेशन. ही चर्चा न संपणारी आहे, कारण ही प्रक्रिया न संपणारी आहे. आणि धाडस केलं ते FAQs आणि बाकीच्या ह्या ज्या काही सो कॉल्ड गोष्टी विचारण्याचं. पण मला वाटतं की खूप गरजेचं होतं ह्या अशा गोष्टीवर किंवा या विषयावर भाष्य करणं. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक धन्यवाद मॅडम. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि बोललात आणि मुळात मुद्द्याचं बोललात. कारण की बरेचदा असं होतं की जे विषय आहेत समाजामध्ये त्यावर फारसं भाष्य केलं जात नाही आणि ते महत्त्वाचे असतात. जसं की आज स्त्रीचं मी निर्मिती म्हणून आम्ही याला टायटल म्हणूनच दिलं आहे की कुठल्याही गोष्टीची निर्मिती ही होते ती स्त्रीपासूनच होते. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर या पॉडकास्टला नक्की लाईक करा, हा पॉडकास्ट शेअर करा आणि आमच्या स्वरसाज स्टुडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम. नाही, मला बोलायची संधी दिली, मला खूप मनापासून बरं वाटलं, कारण या काही गोष्टी बोलत राहायला पाहिजेत सतत. तरुण मुलांशी बोलायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या या सगळ्या उपक्रमात मला बोलता आलं याचं मला खूप छान वाटतंय. कारण नाहीतर तरुण मुलं थोडं आधीच्या पिढीकडे आजचं ह्यांना काय माहिती, आजकालची पिढी बदलली आहे वगैरे असं नाहीये. खूप ओपन खुला ॲटिट्यूड आहे तुमचा. त्यामुळे तुमच्या चॅनलवर हे येतं याचा मला आनंद आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅडम. धन्यवाद.